नमस्कार. मी कमलेश सीताराम भुसारा. मी सेनसरी गावातील सरकळ पाड्यातील एक छोटासा शेतकरी आहे. याच्या अगोदर माझी जीवनशैली मी सांगत आहे. याच्या अगोदर माझं कुटुंब आणि मी म्हणजे पूर्ण माझे आई-वडील आम्ही वसईला मुंबईला जाऊन आम्ही काम करत होतो. आणि वसईला त्या ठिकाणी काम करताना आम्ही जेव्हा यायचो घरी तेव्हा आमच्याकडे जे पैसे राहतच नव्हते. म्हणजे जे काही आम्ही 5,000-10,000 रुपये आणायचे ते काही कारणास्तव लगेच संपून जायचे. आणि त्याच्यामुळे आमची प्रगती काही होतच नव्हती किंवा प्रगती झालेलीच नव्हती. आणि त्याच्यामुळे मी आणि वडील आणि आई विचार करतो की आपली प्रगती होईल कशी काय? त्याच्यामुळे आपली जमीन आहे, परंतु आपल्याकडे आर्थिक पाठबळ नसल्याकारणाने आपण ती जमीन कसू शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही विचार करताना आम्हाला केशवसृष्टी ग्रामविकास योजना याच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला व्हिजिट दिली. आमचं सगळं काही लोकेशन त्यांनी पाहिलं. सगळं पाणी होतं मुबलक, जागा चांगली होती. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं, की तुमच्याकडे जे काही नाही आहे ते आम्ही देणार, परंतु तुम्हाला जिद्द चिकाटी करायला लागेल. आणि तिथं आमच्याकडे अगोदरच होती. आमच्याकडे मेहनत, जिद्द, चिकाटी सगळं आम्ही करतच होतो. पण त्यांनी आमची समस्या जाणून आणि आम्हाला खरोखर तो पॅनल बसवून दिला, मोटर दिला आणि खऱ्या अर्थाने आम्हाला शेतीविषयी आणि खऱ्या अर्थाने आम्ही ते कामाला सुरुवात केला. आणि नंतर गेल्या वर्षीच आम्हाला ते पॅनल दिला, मशीन दिला आणि शेतामध्ये प्रत्येकाच्या पाणी दिला आणि खऱ्या अर्थाने आम्ही 18 लोकांनी कामाला सुरुवात केला. आणि 18 लोकांनी काम करताना आम्ही सगळ्यांनी विचार केला, बैठका घेऊन, मीटिंग घेऊन, काय आपलं कुठलं पीक आपल्याला घ्यायचं आहे. तर गेल्या वर्षी आम्ही मिरची, गवार घेतला आणि त्याच्यामध्ये मला तरी वैयक्तिक मी पूर्णपणे बजेट पाहिला तर मला 1,80,000 मला प्रॉफिट गेल्या वर्षी भेटला होता. त्याच्यानंतर मी विचार करायला लागलो, की आपण बाहेर जाऊन एवढा पैसा कमावू शकत नाही. तो या घडीला आपण घरामध्ये बसून फॅमिलीसकट आपण व्यवस्थित राहून आपण कमावत आहे. आणि खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाची त्या गेल्या वर्षापासून सुरुवात झाली. आणि शेतीचं महत्त्व पटायला लागलं, पाण्याचंही महत्त्व पटायला लागलं. आणि त्याच्यानंतर यावर्षी आम्ही सगळे 18 लोकांनी ठरवलं, का यावर्षी कोणतं पीक घ्यायचं म्हणून. आणि त्याच्यामध्ये एक पीक आम्ही ॲड केलं. ते मिरची आणि गवार आणि भेंडी म्हणून यावर्षी आम्ही पीक घ्यायला सुरुवात केला. आणि प्रत्येक जणांनी आम्ही 18 लोकांनी तसेच पाड्यातील प्रत्येक कुटुंबाने आम्ही स्थलांतर थांबवून आणि प्रत्येकाने आम्ही निश्चय निर्धार केला, की आपण शेतीतच उतरलं पाहिजे, शेतीच केली पाहिजे. आणि एकही कुटुंब बाहेर गेलं नाही आणि पूर्ण आम्ही 18 लोकं एकत्र येऊन आम्ही शेती केली. आणि ह्या वर्षी आज माझाच विषय पाहिल्यानंतर आत्तापर्यंत मला 2,30,000 मला बेनिफिट मिळालं आहे. अजून तरी मला भेंडी आहे आणि मिरची आहे. अजून तरी मला 1,50,000 वरती अजून मला ते कमावणी देतील आणि मला अपेक्षा आहे. त्याच्यामुळे माझी प्रगती खऱ्या अर्थाने शेतीतून झालेली आहे आणि त्याचे श्रेय फक्त केशवसृष्टी ग्राम विकास योजना ह्याला जात आहे. तसेच मी पूर्ण त्या स्टाफचं खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.